आजची पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे ती या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर केलेली आहे। एक म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी दहीहंडी या प्रकाराला साहसी खेळामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रातल्या 5% आरक्षणामध्ये या संपूर्ण प्रकाराला इन्क्लूड केले। त्या संदर्भात जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्या संदर्भात सगळेच म्हणजे सरनाईक साहेब या ठिकाणी आहेत, किरण पावसकर जी आहेत, त्याच्यानंतर बाळासाहेब पडेलकर आहेत, सुरेंद्र पांचाळ आहेत, अभिषेक सुर्वे आहेत, अरुण पाटील आहेत, गीताताई झगडे आहेत, मिथुन सारजळ आहेत, विजय सालावलकर आहेत, सचिन खेतले आहेत, संदीप गुरव आहेत, संदीप ढवळे आहेत। यांची नावं एवढ्यासाठीच वाचली कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे की प्रताप सरनाईक साहेबांच्या सहकार्याने ही सगळीच मंडळी गेली कित्येक वर्ष दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळावी आणि नोकरींमध्ये आरक्षण मिळावे यासाठी झगडत आहेत। आणि त्याची प्रचिती शिवसेना भाजपचं सरकार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आली आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पुढे पाऊल टाकलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काल काही लोकांनी असं म्हटलं की गोविंदाचे थर लावणारे हे अशिक्षित असतात, त्याच्यामुळे अशिक्षित लोकांना कशा पद्धतीनं तुम्ही क्रायटेरिया लावून सरकारी नोकरी देणार आहात अशा पद्धतीचा प्रश्न देखील उपस्थित केला गेलेला आहे। मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये बसलेल्यामध्ये देखील अनेक ग्रॅज्युएट लोक आहेत, अनेक तज्ज्ञ लोक आहेत आणि एखाद्या खेळाच्या प्रकाराला त्याच्यामध्ये अशिक्षित आहेत असं म्हणून हिणवणं हे देखील कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्रातली जनता भविष्यामध्ये नक्की करणार आहे। काल देखील मुंबईमध्ये आपण बघितलं की जय जवान जो संघ आहे त्यानं 9 थर मुंबईमध्ये लावून एक रेकॉर्ड केलं। गोविंदाप्रमाणे स्पेनमध्ये जर आपण बघितलं तर अशाच थरांची म्हणजे मनोरा उभं करायची एक कॉम्पिटिशन होते, त्याच्यातनं देखील चांगल्या पद्धतीची मुलं तयार होतात। आणि हा साहसी खेळ कशासाठी जाहीर केला आहे तर ही सगळी मुलं 6-6, 7-7 महिने व्यायामशाळेमध्ये जाऊन मेहनत करतात, त्याच्यानंतर हे मनोरे रचतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट जी कालपासून किंवा परवापासून आम्हाला बघायला मिळते की आरक्षण जाहीर केलं आहे ते आता 24 तासात लागेल अशा पद्धतीच्या भावना काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहेत। मला असं वाटतं की हा काय सरकारचा अपमान नाही, हा सगळ्या महाराष्ट्रातल्या गोविंदांचा अपमान आहे। तुम्ही त्यांना अशिक्षित म्हणताय। मला या माध्यमातून सांगायचं आहे की या खेळाच्या प्रकारामुळं कुठेही MPSCच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही हे खात्रीलायक मला आधी सुरुवातीला इथं सांगितलं पाहिजे। MPSCच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही। 5% क्रीडा विभागाचं जे आरक्षण आहे त्या सुरुवातीच्या क्रीडा प्रकारांवर देखील कुठेही अन्याय होणार नाही, परंतु या 5%मध्ये भविष्यामध्ये साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा आता समावेश केला जाणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि याच्यासाठी नियमावली करावी लागणार आहे। नियमावली करत असताना वयोगट काय असला पाहिजे, शिक्षण काय असलं पाहिजे किंवा तालुक्याच्या स्तरावरच्या स्पर्धा असल्या पाहिजेत, जिल्ह्याच्या स्तरावरच्या स्पर्धा असल्या पाहिजेत, त्याच्यातनं टॅलेंट सर्च झालं पाहिजे। याच्यावर सरनाईक साहेब आपल्याला सगळी माहिती देतील। परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक एवढाच आहे की एखादा उपक्रम करत असताना किंवा एखादा खेळाचा उपक्रम करत असताना पूर्वीचे जे साहसी खेळ आहेत त्याच्यामध्ये कॉमा टाकून हा फक्त ॲड होणार आहे। म्हणजे असं कुठं नाही आहे की पूर्वीच्या खेळांची मान्यता रद्द होणार आहे, त्यांना कुठं 5%मध्ये आरक्षण मिळणार नाही। तर त्याच्यामध्ये मला तर अनेक लोकांचे फोन आले किंवा अनेक लोकांनी असं सांगितलं की आमच्याबरोबर आता साहसी प्रकारामध्ये दहीहंडीमधल्या गोविंदांना देखील समावेश केलेला आहे, त्यांना देखील न्याय मिळणार आहे म्हणून आम्हाला आनंद झाला आहे। जे पूर्वीचे साहसी खेळ करणारे जे स्पोर्ट्समन आहेत त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण झाली आहे कारण ते खेळाडू आहेत आणि खेळाडू असेल तरच खेळाडू वृत्ती वाढीस लागते। परंतु हिंदूंचे सण साजरे करत असताना त्याला एक विशिष्ट दर्जा देऊन त्याला जर जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न शिवसेना भाजपचं सरकार म्हणजे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी जर फडणवीस जर करत असतील तर कोणाला पोटसूळ उठण्याची गरज नाही, कारण शेवटी ही न्याय देण्याची भूमिका आहे। गेली कित्येक वर्ष, कारण 2013ला मी देखील राज्य क्रीडा मंत्री होतो आणि त्यावेळीपासून हा साहसी खेळ व्हावा अशा पद्धतीची मागणी होती। म्हणजे 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, 20 वर्षापासूनची मागणी होती। पण त्याच्यानंतर इतकी सरकार आली पण कुठच्याही सरकारला असं वाटलं नाही की आमच्या या पारंपरिक सणाला दर्जा द्यावा, त्याच्यातल्या मुलांना देखील चांगल्या पद्धतीची नोकरी द्यावी असं कोणालाही वाटलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचं उत्तर ज्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केले, समन्वय समिती देखील दहीहंडीची या ठिकाणी आहे। आणि ज्यावेळी आपण समाजातल्या एका विशिष्ट घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या सणाचं रूपांतर म्हणजे दहीकाल्याचं किंवा दहीहंडीचं रूपांतर जर आपण साहसी खेळामध्ये करून
त्या पहिल्या 5% आरक्षण क्रीडा क्षेत्रामधलं जे आहे त्याच्यामध्ये जर इन्क्लूड आपण जर करणार असू तर कोणाला काय अडचण आहे हेच मला कळत नाही. कदाचित सरकार बदललं, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले, हे अजून काही लोकांना रुचलं नसल्यामुळे कदाचित हे आरोप प्रत्यारोप होत आहेत. परंतु दहीहंडीच्या निमित्तानं हजारो गोविंदांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. आणि काल कोणीतरी सांगितलं की एवढ्या हजारो गोविंदांना तुम्ही आरक्षण देणार आहात का. मला खरोखरच काही लोकांची क्यू करावीशी वाटते. याच्यातनं टॅलेंट सर्च होईल, याच्यातनं नियमावली बनली जाईल, क्रीडा खात्याचे अधिकारी याची नियमावली बनवतील, क्रीडा मंत्रालयामार्फत याची सगळी अंमलबजावणी होईल. आणि म्हणून मला आपल्यामार्फत महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की गैरसमज पसरवण्यापेक्षा एक चांगला हिंदू धर्माचा सण जागतिक पातळीवर जावा, भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये जावा, म्हणून ह्या स्पर्धा ज्या आहेत ह्या 365 दिवस आता चालल्या पाहिजेत, यासाठी देखील सगळ्यांनी मिळून नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गैरसमज पसरवण्यापेक्षा सगळ्यांनीच, विरोधी पक्षाच्या लोकांनी याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यानंतर समन्वय समितीचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते देखील आपली भूमिका मांडतील. दुसरा एक विषय मला मुद्दा मांडायचा तो मी नंतर मांडेन, पण मी सरनाईक साहेबांना विनंती करतो, कारण त्यांनी 2015ला सुरुवातीला याची नियमावली कशी असावी हे क्रीडामंत्री विनोद तावडे साहेबांना सांगितलेलं होतं. आणि म्हणून मी सरनाईक साहेबांना विनंती करतो की या संदर्भातली माहिती आपण अजून महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, क्रीडा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन यांची मंत्रालयामध्ये बैठक झाली. क्रीडा खात्याच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधानसभेच्या ह्याच अधिवेशनामध्ये या संदर्भातील निर्णय राज्य शासनाने जाहीर करावा असं ठरलं. क्रीडा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याला अनुमती दिली आणि मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी गुरुवारी अधिवेशनाच्या दरम्यान औचित्याच्या मुद्द्याद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दहीहंडी हा क्रीडा प्रकार, साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश जो झालेला आहे त्याच्या स्पर्धा प्रो गोविंदा पुढल्या वर्षापासून करण्यात येईल असं जाहीर केलं. आणि ज्याप्रमाणे कबड्डी आहे, खो खो आहे, कुस्ती आहे, ह्या खेळांमध्ये खेळाडूंना जे खेळ करतात त्यांना नोकरीमध्ये किंवा शिक्षणाचे इतर जे फायदे मिळतात त्यांच्याप्रमाणे त्यांना सुद्धा भविष्यामध्ये फायदा मिळू शकेल अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदाचा सण होता. गल्लोगल्ली उत्सव जे होते त्या उत्सवामध्ये सगळे आमचे गोविंदा सहभागी झाले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि ह्या वर्षीचा उत्साह काही वेगळाच होता. आता माझ्याबरोबर समन्वय समितीची समस्त समन्वय समिती या ठिकाणी बसलेली आहे. आमच्या गीताताई झगडे पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या, त्या गेल्या 25 ते 30 वर्षापासून ह्या गोविंदा खेळामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलेलं आहे. बाळा पड्यालकर आहे. खरं मुंबईमध्ये बाळा पड्यालकर यांचं एवढं योगदान आहे ह्या गोविंदाच्या किंवा दहीहंडीच्या प्रकरणामध्ये की त्यांनी स्वतःला पूर्ण आयुष्य ह्या गोविंदासाठी झोकून दिलेलं आहे. भरत पाटील आहे किंवा संदीप ढवळे जो जय जवान गोविंदा पथकाचा कोच आहे. आज जय जवान ह्या गोविंदा पथकानं 2012 साली गिनीज बुकामध्ये नाव नोंदवलं आहे. किंबहुना 550 गोविंदा असलेलं ते एकमेव मंडळ आहे. 9 थराचा विश्वविक्रम 2012 साली केला, परंतु अजून दुसरा विश्वविक्रम खरं तर त्यांनी काल करायचा होता परंतु तो होऊ शकला नाही. परंतु 6 ठिकाणी 9 थरांची त्यांनी सलामी दिली. म्हणजे अशा प्रकारे हे मुंबई ठाण्यातले गोविंदा पथकं जागोजागी जाऊन 500-600 मुलं जाऊन आपली जर थरारक जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवत असतील आणि त्या खेळाला जर साहसी खेळाचा मान्यता दिली असेल आणि काही विरोधी पक्षाच्या नेत्यांना जर पोटशूळ उठलं असेल तर निश्चितपणे त्या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. कारण आम्ही सुद्धा गेल्या 23 वर्षापासून गोविंदाचे आयोजक आहोत. अनेक गोविंद आमच्याकडे आलेत आणि वेगवेगळे विक्रम केलेत. त्या गोविंदांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की साहसी क्रीडा प्रकारात समावेश झाल्यानंतर कुठेतरी आमच्या खेळाला हा प्राधान्य मिळेल आणि लाल मातीतला हा मराठमोळा जो उत्सव आहे त्याचं रूपांतर जर खेळामध्ये झालं तर चुकीचं काय आहे. आणि जसं उदय सामंत साहेबांनी आता सांगितलं की आज घोषणा केली म्हणजे काय उद्यापासून त्या नोकऱ्या मिळाल्यात का किंवा ते आरक्षण झालं का, नाही. त्याचा क्रायटेरिया ठरला जाईल. विनोद तावडे राज्याचे क्रीडा मंत्री असताना हे मीच आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या लोकांसह बैठक घेतली. क्रीडा खात्याचे सगळे संबंधित अधिकारी होते आणि आम्ही नियमावली बनवली 2015 साली आणि त्यामुळे ही नियमावली तयार झाली. परंतु गेल्या 7 वर्षामध्ये त्याला प्राधान्य मिळालं नव्हतं. ते प्राधान्य शिंदे आणि फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मिळालं. किंबहुना पुढल्या वर्षापासून प्रो गोविंदाच्या स्पर्धेला सुद्धा परवानगी त्यांनी दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी खऱ्या अर्थानं
गोविंदाचा हा उत्सव झाल्यानंतर सगळ्यांनी विरोध केला. काही ग्रामीण भागामध्ये आजही गोविंदा दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जात नाही, परंतु अजितदादांच्या बारामतीमध्ये मात्र गेल्या 2 वर्षापासून हा उत्सव जोरात चालू झाला. पृथ्वीराज बाबांच्या कराडमध्ये हा उत्सव चालू झाला, विश्वजित कदमांच्या सांगलीमध्ये चालू झाला, अमरावतीमध्ये चालू झाला, किंबहुना पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे उत्सव होऊ लागले. म्हणजे मुंबई ठाण्यापर्यंत मर्यादित असलेला हा सण हा पूर्ण राज्यभर पसरायला लागला. त्यामुळे ह्या गोविंदांना कुठेतरी प्राधान्य द्यायला पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि आमच्या समन्वय समितीने त्याचं स्वागत केलेलं आहे. राज्यातल्या जवळजवळ 350 ते 400 गोविंदा मंडळानं आता समन्वय समितींकडे पत्र दिलेले आहेत आणि उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती राज्यातल्या सगळ्या तरुण वर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याकारणे हे सगळे भेटणार आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे. मला एकच वाटतं की अशा गोष्टींमध्ये राजकारण न करता आपला हा मराठमोळा सण, हा मराठमोळा उत्सव ज्याचं रूपांतर आता खेळामध्ये झालं आहे. कबड्डीच्या बाबतीत सुद्धा असेच निर्णय घेतले जायचे होते, अशाच विरोध होत होता, परंतु आज कबड्डी सुद्धा देश पातळीवर गेला आहे. त्यामुळे हा प्रो गोविंदाचा जो खेळ आहे तो सुद्धा देश पातळीवर जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ही सगळी मंडळी उद्या माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारचं अभिनंदन करायला मंत्रालयामध्ये उद्या विधान भवनात येणार आहे. सर, तुम्ही म्हटलं की 2015लाच नियमावली तयार झाली, काय ती नियमावली आहे, काही त्याच्यात बदल करण्यात येणार आहेत का आता? हो, काही म्हणजे क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलंय की जे केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्ह दिलेले आहेत, त्या डायरेक्टिव्हनुसार हे क्रीडा खात्यानं नियमावली बदली करण्याचे आम्हाला सांगितलेलं आहे. कारण पूर्वी काय व्हायचं की काही 5 वर्षाचे, 4 वर्षाचे, 6 वर्षाचे गोविंदा शेवटच्या थरावर पोहोचले जायचे, परंतु ते न करता 14 वर्षावरीलच गोविंदांना त्यामध्ये संधी मिळावी वगैरे अशा प्रकारचे अनेक नियमावली आहेत जे सेफ्टी गोविंदाच्या दृष्टिकोनातून कसे म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये बसतील अशा पद्धतीनं क्रीडा खात्यानं ते नियमावली तयार केलेली आहे. आम्ही नियमावलीसाठी काही मार्गदर्शक जे आम्हाला रस्त्यावर आम्ही खेळणारे असल्याकारणानं दिलेले आहेत, पण त्यामध्ये काही शासकीय नियमाच्या आधारे किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे जर काही बदल करायचे असतील तर ते बदल क्रीडा खात्याचे अधिकारी करणार आहेत. उदय सर, जे गोविंदा परवाला जखमी झाले होते त्यांना अजूनही इन्शुरन्सच्या बाबतीत पूर्णपणे माहिती मिळाली नाही. ते हॉस्पिटलमध्ये आहेत, परंतु अजूनही त्यांच्या कागदपत्राची पूर्तता झालेली नाही, त्यामुळे खर्च कोण करणार? नाही, त्या बाबतीतला निर्णय बाळा पड्यालकर जे आमचे समन्वय समितीचे प्रमुख आहेत ते सगळ्या गोविंदांशी संपर्कात आहेत. सगळ्या गोविंदांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही जे जखमी झालेले त्यांना जाऊन भेटले. सगळ्या जे काही अपघात झाले त्यापैकी एक गोविंदा फक्त जबर जखमी आहे. त्याला राज्य शासनाच्या वतीनं जे काही डिक्लेअर केलेलं आहे ते पैसे तर त्यांना मिळणारच आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर्षी विम्याच्या ऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीतून ते पैसे जाहीर केलेले आहेत. त्यामुळे ह्या वर्षी जे काही अपघात झालेत किंवा जे काही पैसे द्यायचे आहेत गोविंदांना ते मुख्यमंत्री सहायता निधीच्या आधारे मिळेल. आमची आताच चर्चा झालेली आहे. उद्या त्या संदर्भातल्या सुद्धा सगळे कागदपत्राची पूर्तता करून ते पैसे त्या गोविंदांना पोहोचले जातील. साहेब, आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी नितेश राणे यांना नाणार प्रकल्प वासी आहे त्याच्याकडे आम्ही त्याच्यावर पण बोलतो, पण दुसरा एक महत्त्वाचा विषय तो फक्त एक आपल्याला ब्रीफ करतो आणि त्याच्यावर देखील बोलतो. नाही, समन्वय समितीच्या लोकांना काही बोलायचं असेल, गीता काय बोलायचंय? सुरेंद्र बाळा बोल. सुरेंद्र तुला बोलायचं सध्या? नमस्कार पत्रकार हो. मला वाटते उदय सामंत सरांनी आणि प्रताप सरनाईक सरांनी एकदम ब्रीफ माहिती दिलेली आहे, परंतु समन्वय समिती महाराष्ट्राच्या संपूर्ण गल्लोगल्लीतल्या गोविंदासाठी लढणारी समन्वय समिती आणि महाराष्ट्राचा दहीहंडी सण जो प्राचीन परंपरा आहे तो टिकवण्यासाठी लढणारी समन्वय समिती आणि आम्ही सगळे आमचे पदाधिकारी आमच्या सगळ्यांची एकच भूमिका आहे. आमच्या मागे अनेक नेते अनेक मार्गाने उभे राहिलेले. समन्वय समितीचा उद्देश एकच आहे, महाराष्ट्रातले सण हे टिकावे, त्यामध्ये दहीहंडी प्रामुख्याने आहे, नंतर गणेशोत्सव आहे, नवरात्र उत्सव, कारण ही सगळे
करणारी जी आहे तरुणाई आहे, ही तरुणाई ही पुढे हे राज्य चालवणार आहे, हा देश चालवणार आहे. आमचा मुद्दा फक्त एकच आहे, कोणत्याही गोष्टीचं राजकारण, या दहीहंडी ही एक मटकं असतं, त्या मटक्यामध्ये दही असतं, श्रीकृष्ण परमात्माचा त्याच्यामध्ये आशीर्वाद असतो, एवढंच त्याच्याकडे पाहावं. आणि या मुलांची जी तरुणाईची जी जिद्द आहे खेळाकडे बघण्याची, त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि जे काही अभिषेक सुर्वेनी पण काल एक मठामध्ये चांगली एक हे दिलेलं आहे मुलाखत, की ह्या गोष्टीचा सर्वतोपरी विचार केला जाईल. कुठलाही निकष हा तातडीने लागू केला जाणार नाही. सर्वतोपरी सर्व तज्ज्ञांचं त्याच्यामध्ये मत घेतलं जाईल. सर्व आपले जे नेते मंडळ आहेत त्यांचा पाठपुरावा केला जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, जे पूर्वी ह्या प्रवाहामध्ये होते, आव्हाड सर होते, सचिन अहिर होते, बाळा नांदगावकर साहेब, राज आहेत, सगळ्यांचा विचार करूनच नंतर ही नेते मंडळी ह्या विषयावर चर्चा करून जे काही निकष लावायचे ते लावणार. फक्त एकच समितीच्या मार्फत आम्ही एक आवाहन करतो आहोत की कोणत्याही प्रकारचं राजकारण आपण कृपया करू नये. आणि एक चांगल्या दृष्टीने आपण सकारात्मक दृष्टीने जर पुढे गेलो तर येणारे अनेक खेळ असे अनेकांनी काही लोकांनी तज्ज्ञांनी मत मांडलं की उद्या गोट्या पण खेळायच्या का किंवा मंगळागौर पण करायचे का करू नये. मी तर म्हणतो का करू नये. जर त्यामध्येही लोक पुढाऱ्याने येणार असतील त्याच्यातून निकष लावून, तर सरनाईकांत साहेब आणि उदय साहेबांनी सर म्हणाले की काल जाहीर केलं म्हणून आज मुलांना नोकऱ्या मिळायला नाही आहेत आणि तेवढे ते शक्य नाही आहे, परंतु त्यामध्ये आपण निकष लावले जातील, त्याच्यामध्ये काही रूल्स रेग्युलेशन केले जातील, काही स्टँडर्डायझेशन आणलं जाईल आणि त्यानंतर ही भूमिका मांडली जाईल. आणि अभिषेक सुर्वेने एक क्लिअर, आम्ही आमचे जे कायदे सल्लागार आहेत त्यांनी क्लिअर मांडलेला की आम्ही समिती म्हणून कुठल्याही क्रीडा क्षेत्रावर अन्याय करू देणार नाही. जे सुरुवातीपासून आहे ह्या प्रवाहामध्ये त्यांच्यावर न्याय होईलच, परंतु दहीहंडीतला खेळाडू पण हा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्याहूनही उदय सामंत सरजी सुरुवातीला म्हणाले की दहीहंडी क्षेत्रामध्ये अशिक्षित मुलं आहेत, हा लोकांनी आपल्या डोक्यातून विचार काढून टाकावा. आमच्यामध्ये मी स्वतः MBA मटेरियल्स मॅनेजमेंट आहे, इथे आमच्याकडे विजय सालावकर आहेत, ही इज अ इंजिनियर. संदीपकडे हे ॲडव्होकेट आहेत. संदीपकडे कितीतरी मुलं ही इंजिनियर्स आहेत, 9 थराच्या गोविंदामध्ये खेळणार. तर मुद्दा हा आहे, आम्ही इथे काही प्रूव्ह करायला बसलो नाहीत, परंतु पूर्ण सुसंस्कृतपणाचा हा खेळ आहे. तर आमची सर्व समितीच्या वतीने सगळ्यांना विनंती आहे, जनतेला विनंती आहे, सर्व नेत्यांना विनंती आहे, काही विश्लेषक आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण एक सकारात्मक दृष्टीने जर ह्या दहीहंडीकडे पाहिलं तर आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये ऑलिम्पिकमध्ये, आता हा खेळ तर स्टेडियममध्ये आपण घेऊन जाणारच आहोत. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, सरनाईक साहेब आहेत, उदयन साहेब साहेब आहेत, सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण पुढे जाणारच आहोत. परंतु काही वर्षाने हा जर खेळ ऑलिम्पिकमध्ये गेला तिथे आपल्याला कमीपणा वाटतं का म्हणा की आपला भारत का नाही, त्याची ही तयारी आहे असं सगळ्यांनी समजावं आणि एक सकारात्मक दृष्टीने सगळ्यांनी पाहावं अशी सगळ्यांना हात जोडून विनंती. बरोबर. सर हिंदी में ब्रीफ कर दीजिए. नाही, हा एक विषय जरा दुसरं हे यांचा दुसरा एक दुसरा विषय महत्त्वाचा. होऊ द्या, नंतर हिंदीत. नाही, सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की क्रिकेटला जसा जन्म इंग्लंडमध्ये मिळाला, हॉकीला जसा जन्म इजिप्तमध्ये मिळाला, तसा प्रो गोविंदाचा जन्म भारतामध्ये होऊन तो जगभर पसारावा ही सगळ्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे कोण कुठच्या पक्षाचे म्हणून बसलेले नाही, सगळ्यांचा पक्ष गोविंदाच आहे, बाकी काही नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की आज मुख्यमंत्री महोदयांच्या घरावर काही लोकांनी काँग्रेसतर्फे कारशेडच्या बाबतीमध्ये मोर्चा नेलेला होता आणि त्या संदर्भामध्ये मी देखील काँग्रेसच्या काही नेते मंडळींशी चर्चा केलेली आहे. त्यांना देखील मी सांगितले की या बाबतीत तुमचा जर काही गैरसमज असेल तर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दूर करतील अशा पद्धतीचा संदेश त्यांना देखील दिलेला आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपल्यामार्फत जनतेला कळली पाहिजे की नॅशनल पार्कमध्ये सगळी जमीन जी आहे ती 12,000 हेक्टर आहे, म्हणजे जवळजवळ 30,000 एकर आहे. त्याच्यातली आरे कॉलनी ही 1,300 हेक्टरची आहे, म्हणजे जवळजवळ 3,225 एकर आहे आणि त्याच्यातली 30 हेक्टर जागा म्हणजे 225 एकर जागा ही आपण कारशेडसाठी वापरणार आहोत. मग कारशेडसाठी वापरण्याचं कारण काय, तर कांजूरला जी कारशेड जाहीर केलेली होती त्याच्यानंतर अनंत अडचणी आल्या आणि ते काय 3-4 वर्षामध्ये होऊ शकलं नाही. पर्यावरणपूरक म्हणजे पर्यावरणाला कुठचीही बाधा न पोचता ही कारशेड जी आहे ही आरे कॉलनीमध्ये करण्याचा निर्णय ज्यावेळी झाला त्याच्यामध्ये काही मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आज आपण ट्रॅफिकचा उल्लेख करतो, आज आपण प्रदूषणाचा उल्लेख करतो, आज आपण अन्य काही गोष्टींचा उल्लेख करतो. ज्यावेळी मेट्रोच्या सगळ्या लाईन सुरू होतील त्यावेळी 17 लाख मुंबईकर
हे मेट्रोमधनं प्रवास करणार आहेत आणि कारशेड नसल्यामुळे हे मेट्रोचं काम आता उशीर होतंय की काय अशा पद्धतीची एक शंका सगळ्यांच्याच मनात म्हणजे शासनाच्या प्रशासनाच्या आणि मुंबईकरांच्या मनामध्ये देखील आहे. आणि प्रदूषण दूर करायचं असेल तर मेट्रोची लिंक जी आहे ही मुंबईमध्ये सुरू होणं काळाची गरज आहे. आणि म्हणून जो मोर्चा नेलेला होता किंवा नेणार आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की ह्याच्यातला संपूर्ण जो गाभा आहे तो समजून घेण्याची गरज आहे. त्या संदर्भात माझं त्यांच्या काही नेतेमंडळींची चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांची उपमुख्यमंत्री महोदयांची ते आता चर्चा करतील. परंतु गैरसमज दूर करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे NGOज आहेत किंवा पर्यावरणवादी आहेत त्यांच्या बैठका घेतल्या जातील. त्यांचं जर काय त्याच्यामध्ये शंका असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्यांचं देखील निरसन केलं जाईल. परंतु एखाद्या गोष्टीसाठी इगो न करता ही कारशेड आरे कॉलनीमध्ये झाली पाहिजे यासाठी मुंबईकरांनी देखील शासनाला सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला न देता ही कारशेड उभी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे हे मला शासनाच्या वतीनं आपल्याला सांगितलं पाहिजे. सांगा ना कुठचा. सर निलेश राणे आज नाणार रिफायनरी रत्नागिरी रिफायनरी परिसरात गेले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला आणि निरीक्षणाला देखील कडाडून विरोध स्थानिक प्रकल्पग्रस्त वासियांनी केला. यावरची आपली प्रतिक्रिया काय? कारण आपण सातत्याने आग्रही होता तुमच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली गेली. एक महत्त्वाची गोष्ट आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिफायनरी ही नाणारमध्ये होणार होती आणि नाणारमध्ये रिफायनरी नको हा तिथल्या स्थानिकांनी उठाव केल्यानंतर तिथली रिफायनरी रद्द करण्यात आली. आता बारसूला रिफायनरी व्हावी हे पत्र माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिल्ली सरकारला लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर ही प्रोसिजर सुरू झालेली आहे. तिथले स्थानिक आमदार जे आहेत राजन साळवी यांचा देखील रिफायनरीला पाठिंबा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी रिफायनरी व्हावी अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. निलेश राणेंनी देखील मला असं वाटतं की रिफायनरीचं समर्थन केलेलं आहे. काल ज्यावेळी मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या त्यावेळी मी त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये स्थानिकांचा फार मोठा दोष आहे अशातला भाग नाही. काही बाहेरचे NGOज जे आहेत ते येऊन त्या स्थानिक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं अशी यंत्रणा प्रशासनानं उभारली पाहिजे की कुठच्याही परिस्थितीत तिथं गैरसमज निर्माण होता कामा नये आणि जे स्थानिकांचे गैरसमज आहेत हे दूर करणं गरजेचं आहे. आता शेवटी एखादा प्रकल्प नको म्हणून माझ्यावर टीका केली जाईल, राजन साळींवर केली जाईल, निलेश राणेंवर केली जाईल हा एक तिथल्या संघर्षाचा भाग झाला. परंतु तो संघर्ष भविष्यामध्ये होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत. कालच मी आमचे CEO, प्रधान सचिव, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये ग्रामस्थांवर कुठचीही कारवाई करण्यापेक्षा किंवा ग्रामस्थांना कायदेशीररित्या अडचणीत आणण्यापेक्षा तिथं जनजागृती झाली पाहिजे. त्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या भगिनी आहेत त्या स्थानिकच आहेत, त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे. त्यांना जर आता सर्वे नको असेल तर तो थांबवण्याच्या सूचना देखील मी वेळ पडल्यास प्रशासनाला देईन. परंतु तो गैरसमज दूर करण्याची जबाबदारी ही आमची आहे. आणि बेरोजगारी दूर जर होणार असेल तर त्या संदर्भातलं काय नक्की धोरण आमचं शासनाचं आहे ते आम्ही स्थानिकांना पटवून देऊ. मी देखील निलेश राणेंना आज चर्चा करताना त्या ठिकाणी बघितलंय, पण त्यांची देखील भूमिका आणि राजन साळवींची देखील भूमिका रिफायनरी व्हावी अशीच आहे. सर आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणताय की सगळ्या नेत्यांनी याला समर्थन दिलं. यापूर्वी देखील या सगळ्या याच्यात रिफायनरी नेमकी कुठे व्हावी कशा पद्धतीने व्हावी याबाबत उद्धव ठाकरेंनी देखील पुढाकार घेतला होता. मात्र मग आता काही वेळापूर्वी विनायक राऊत यांच्या माध्यमातून टीका केली जाते की हे रिफायनरी चालकांच्या दलालांचं सरकार आहे म्हणून नेत्यांच्या माध्यमातून दलाली केली जाते आणि त्या दलाली करणाऱ्यांचं सरकार. मला असं वाटतं की आज आपण दहीहंडीच्या संदर्भामधली पत्रकार परिषद घेतलेली आहे, कारशेडच्या बाबतीतली घेतलेली आहे. कशा पद्धतीनं केंद्र शासनाला रिफायनरीची पत्र दिली गेली, कोणाच्या सहीनं दिली गेली याची पत्रकार परिषद सेपरेट जरी घ्यावी लागली तरी मी 2 दिवसामध्ये घेईन. पण मी हे सांगितलं ना की विनायक राऊत साहेबांचं म्हणणं असं आहे की रिफायनरी नको आणि राजन साळवी साहेबांचं म्हणणं आहे की रिफायनरी पाहिजे. आधी त्या दोघांनी एकमत करावं ना. काल केसरकर साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या खासदारकी संदर्भात त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार होतं या संदर्भात खुलासा केला. तुम्ही प्रत्यक्षदर्शी असल्याचं पण त्यांनी म्हटलं. एकंदरीत घटनाक्रम काय होता सर थोडक्यात? नाही, घटनाक्रम तो मोठा आहे, त्याच्यासाठी खास पत्रकार परिषद घ्यावी लागेल. तो ड्राफ्ट आम्हाला सगळ्यांना कुठेतरी पॉलिटिकल एथिक्स आम्ही पाळतो म्हणून ड्राफ्ट तो मी अजून जनतेसमोर आणलेला नाही. परंतु संभाजीराजे त्यावेळी जे म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये की एका कॅबिनेट मंत्र्यानं तो लिहिला, एवढंच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो की तो कॅबिनेट मंत्री मी होतो, माझ्याच बंगल्यावर तो लिहिला गेला. पण ठीक आहे, ते आता मला असं वाटतं की ते जर सांगितलं
फार मोठा तो क्रम आहे की अनिल परब साहेब आणि मी विमानातनं निघालो होतो, विमानामध्ये बिघाड झाला, मग फोन कोणाचा आला, हा मोठा घटनाक्रम आहे, त्याच्यावर पिक्चर होईल. त्याच्यावर मला असं वाटतं की ते मी नंतर सांगेन आपल्याला. हिंदी में सर बता दीजिए, आज 2 मुद्दों पे आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने की आपने बात कही, क्या क्या मुद्दे हैं उसके बारे में जरा हिंदी में बताइए. नहीं, इसमें जो 2 मुद्दे थे उसमें दही हंडी उत्सव जो हम मनाते हैं उसको एडवेंचर स्पोर्ट का जो दर्जा दिया गया है उसके बारे में जो मिसअंडरस्टैंडिंग फैलाया गया है उसके बारे में हमने कहा कि अभी रूल्स एंड रेगुलेशंस फाइनल नहीं हुए, अभी 15 दिन में 20 दिन में स्पोर्ट्स डिपार्टमेंट की तरफ से ये फाइनल होंगे और उसके बाद जो कुछ हो आरक्षण दिया जाएगा. और वो जो आरक्षण है, जो रिजर्वेशन है, वो पहले जो 5% रिजर्वेशन था उसमें ही दिया जाएगा, लेकिन पहला जो रिजर्वेशन था उसको उस जो स्पोर्ट्स का रिजर्वेशन था उसको बाधा नहीं आएगी. और दूसरा कार शेड का जो मामला था, आज कांग्रेस ने सीएम साहब के घर पे जो मोर्चा निकाला था उसके बारे में मैंने कहा कि कांग्रेस के लीडरशिप को मैंने फ़ोन करके बोला है कि सीएम साहब आपकी एक मीटिंग लेंगे और आपका जो मिसअंडरस्टैंडिंग कार शेड के बारे में है वो भी दूर किया जाएगा. सर, विपक्ष की तरफ से ऐसा कहा जा रहा है कि एमपीएससी के जो छात्र हैं जिन्होंने एग्जाम पास किया है पहले उनको नौकरियां दी जाए और जो बाकी खिलाड़ी हैं जो जिनका खिलाड़ी के तौर पर नौकरी बनती है पहले उनको दिया जाए, गोविंदाओं के बारे में बाद में सोचा जाए. ये सरकार केवल गोविंदाओं को लुभाने के लिए इस तरीके के ऐलान कर रही है. पहली बात ऐसे है कि आज रिजर्वेशन दिया और 24 घंटे में उनको नौकरी मिली, ऐसा नहीं हो सकता. एमपीएससी के जो स्टूडेंट हैं उनके बारे में सहानुभूति सरकार को है और उनको भी न्याय दिया जाएगा. सर, नानार रिफाइनरी को लेकर वहां पर नीलेश राणे आज सुबह गए थे, वहां पर काफी ज्यादा गांव के लोगों ने विरोध किया था. आप भी वहां से आते, उनका ही कहना है कि अगर आप भी वहां पर जाएंगे तो आपका भी विरोध किया जाएगा. इसको किस तरीके से देखते हैं, क्योंकि ये विवाद काफी लंबे समय से चलता चला आ रहा है और बीच का रास्ता कहीं पहले वाली रिफाइनरी जो थी वो नानार में थी. अभी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब ने जो लेटर लिखा था सेंट्रल गवर्नमेंट को उसमें दिया है कि बारसू में किया जाए. तो बारसू में ये सर्वे चालू था, बारसू में ये इंसिडेंट वहाँ हो गया है नीलेश राणे के साथ. तो मैंने कलेक्टर को भी बोल दिया है कि वहाँ का जो मिसअंडरस्टैंडिंग है वो भी निकालना चाहिए और अगले कुछ दिनों में मैं खुद जाके वहाँ मीटिंग लूँगा. सर, आदित्य ठाकरे कल जलगांव में थे, उन्होंने जो खास तौर पे आप लोगों की तरफ से एक विरोध किया गया और उनसे अलग होकर आपने बीजेपी के साथ सरकार बनाई है. चिंदी चोर उन्होंने कहा है, अभी तक वो गद्दार शब्द का इस्तेमाल कर रहे थे. नहीं, अभी ऐसा है कि मेरे पत्रकार परिषद में सब लोग हैं समन्वय समिति के, उनके सामने ये बात करना अच्छी नहीं है. सेपरेट प्रेस कॉन्फ्रेंस लेके जो कुछ गद्दार, वो जो 3-4 शब्द प्रयोग है, गद्दार, बाडगे, भड़गुंजे, ऐसा वैसा जो है उसके बारे में हम क्लियर करेंगे. लेकिन आज सब समन्वय समिति के दहीहंडी के लोग हमारे साथ हैं, उसके बारे में बोलना उचित नहीं. मात्र ती गर्दी आदित्य ठाकरेंच्या सभेला होते, यावरनं आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून किंवा उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या माध्यमातून सातत्यानं आदित्य ठाकरेंची स्तुती केली जाते आणि शिंदे गटाला कमी लेखलं जात आहे. गर्दीवरनं आदित्य ठाकरेंच्या सभेला होणार आहे. गर्दीबरोबर दर्दी पण असावे लागतात. आपण नंतर बोलू ना. आता कारण ह्यांनी कसं सांगितलं की सर आप लोग की जो नई गवर्नमेंट फॉर्म की आप लोग ने काफी अलग अलग प्रोविजन लाए सबका हित देखते हुए, लेकिन सर प्रीवियस जो गवर्नमेंट थी उसमें कुछ नेशनल एजेंसीज है सीबीआई, उन्हें अलाउ नहीं किया जाता. तो क्या उस पर भी कुछ चर्चा की गई है कि आगे जाके? मैडम, आज प्रेस कॉन्फ्रेंस जो है वो दहीहंडी और कारशेड की है, उसका जवाब हम देंगे ना, कल देंगे. कल से सेशन वापस शुरू हो रहा है, कल देंगे ना. सर, एक गोविंदाचा प्रश्न आहे. 14 वर्षाचा जो गोविंदा असतो तो शेवटच्या ठरावात दहीहंडी फोडायला, त्याने उद्या जर नोकरीचं अपील केलं किंवा त्याच्या कुटुंबाकडून जर अर्ज आला तर त्याच्या नोकरीचं कसं करणार? हाच महत्वाचा मुद्दा आहे. 14 वर्षाचा मुलगा नोकरी करेल का? नाही, एक मिनिट, हाच महत्वाचा. नाही, एक मिनिट. त्याला काय 18 वर्षाचा? एक मिनिट. आपण असं त्या 14 वर्षाला किंवा त्या गोविंदांना टार्गेट करून काही नको बोलूया. मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो ना शांतपणानं. याच्यामध्ये काय, 14 वर्षाचा मुलगाला नोकरी द्यायची आहे, 12 वर्षाची द्यायची आहे की जन्मलेल्या मुलाला द्यायची आहे, ही नियमावली तयार होते ना. ती नियमावली तयार होईल. त्याच्यामध्ये ह्यांनी स्पष्ट मगाशी असं सांगितलं की नुसती समन्वय समिती नाही, जे तज्ज्ञ आहे त्याच्यातले, या तज्ज्ञांशी चर्चा करून 2015ला ऑलरेडी नियमावली तयार केलेली आहे. नियमावली म्हणजे सरनाईक साहेब असं बोलले का की 14 वर्षाचा गोविंदा तिथं वर हंडी फोडल्यानंतर त्याला नोकरी देऊ, ते असं म्हणाले की लहान गोविंदा तिथं गेल्यानंतर सुरक्षतेच्या दृष्टीनं अतिशय अडचणी निर्माण होतात, म्हणून 14 वर्षाची अट त्या ठिकाणी घातलेली आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की 14 वर्षाच्या मुलाला आम्ही नोकरी देणार आहोत. माझं म्हणणं आहे की मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की अशा पद्धतीचा एखादा निर्णय जर सर्वसामान्य मुलांसाठी होत असेल
तर त्याचं समर्थन आपण देखील सगळ्यांनी केलं पाहिजे. तुमच्या सूचना सांगितल्या पाहिजेत, त्या सूचनांमध्ये नक्की विचार केला जाईल ना. आणि म्हणून आज कुठचाही नियम ठरलेला नाही. कुठेही उद्या 24 तासामध्ये आता काल ह्यांनी 9 थर लावले म्हणून त्यांना बोलून तुमच्यातली 4 पोरं द्या तुम्हाला नोकरी देतो असं काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना. त्याच्याकडे नियमावली असेल, स्पर्धा घ्याव्या लागतील, ज्याचा उल्लेख सरनाईक साहेबांनी केला प्रो गोविंदा नावानं, त्या घेतील आणि त्याच्यानंतर एक एक टप्पा पुढे जाऊ ना आपण. सर कल जो गोविंदा की जो दही हांडी का आयोजन हुआ था उसमें कुछ करीबन 30-40 जो है गोविंदा इंजर्ड हुए हैं जिनका इलाज इस समय चल रहा है. तो उनके इलाज का खर्चा कैसे दिया जाएगा और उनको जो इंजरी होने पर ऐलान किया गया था सीएम की तरफ से मुआवजा देने को लेकर वो कैसे समन्वय समिति के पास सभी जो एंजॉयड गोविंदा है उनका डिटेल आ गया है. हमारे समन्वय समिति के लोग अस्पताल में जाके भी उनको मिलके आए, उनके फैमिलीज को मिलके आए. इस साल बीमा संरक्षण तो नहीं दे सकी सरकार, मगर माननीय मुख्यमंत्री महोदय ने मुख्यमंत्री सहायता निधि से कुछ चीज़ों का ऐलान किया था गुरुवार के दिन. इसमें 10 लाख, 7.5 लाख और 5 लाख ये सहायता देने का उन्होंने आश्वासन दिया था. उस तरह से मैंने आज ही समन्वय समिति के लोगों से ऐसा कहा है कि पूरे डॉक्यूमेंट्स, समन्वय समिति का एक लेटर, जो गोविंदा जिस गोविंदा पथक में होगा उसका एक लेटर और हॉस्पिटल के सब कागजात मुख्यमंत्री सहायता निधि के जो हमारे ऑफिसर्स हैं उनके पास पहुंचा देंगे आप. तो जल्दी से जल्दी वो आपको जो डिक्लेयर होगी या जो घोषणा होगी उसके मुताबिक आपको पैसा मिलेगा. थँक्यू. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे